जर जेवताना भाजी कमी असं वाटलं ना तर लगेच उठायचं, असे 2 कांदे घ्यायचे आणि त्याला आहे ना असं टकलं करून टाकायचं बरं का, बिलकुल कांद्याला. आता आहे ना आडम थोडम कसंही कापलं तरी चालतंय. आता कांदा कापून झाला का लगेच त्याला एका खलबत्त्यात टाकायचं, नाही तर मग मिक्सर मध्ये सुद्धा टाकू शकता. आता लगेच त्याच्यात बराच लसूण टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायची, मीठ टाकायचं चवीपुरतं आणि धन्याची पावडर थोडीशी टाकायची. आता याला चांगलं कुटू कुटू घ्यायचं बघा, असं आबोडधोबड मस्तपैकी झालं पाहिजे. आणि आता हे चांगलं कुटायचं झालं का लगेच तडका करायचा. तसं तेल वाटीमध्ये बरंच गरम करून घ्यायचं आणि गरम गरम तेलामध्ये ना असे जिरे टाकून द्यायचे, अशी चटकन चरका बसला पाहिजे ना आणि लगेच याच्यावर ओतून द्यायचं ना, असा चरकन आवाज आला पाहिजे. एवढा भारी ना म्हणजे तडका लागतो हा, खरंच सांगते मी तुम्हाला. आणि आता काहीच नाही करायचं, मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. वरून अशी कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर टाकली का आता लगेच जेवायला बसायचं. तुम्ही याला भाकरी बरोबर खा किंवा चपाती बरोबर खा किंवा भाता बरोबर खा. ही चटणी ना बनवायला पण पटकन होते आणि खायला पण एक नंबर लागते बघा. म्हणजे कसं आहे माहिती का, गडबडीच्या वेळेस पटकन बनवली, कधी भाजी नसते काही नसतं, मग तेव्हा अशी बनवून खायची. म्हणजे खरंच सांगते, एकदा जर कोणी बनवली नाही याला तर नंतर नक्कीच बनवते बघा. तर तुम्ही याला बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.